आपण राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका आणि उत्तरासहित आपण सिरीज चालू केलेली आहे. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 24 पर्यंत प्रश्न पाहिलेले आहेत. तर यानंतर आता चला बघूया. सर्वोच्च न्यायालय स्थापना कोण करते? तर सर्वोच्च न्यायालय स्थापना राष्ट्रपती करते. राज्यपालाला कायदेशीर सल्ला देण्यासाठी विधी अधिकारी कोणाची नेमणूक करतो? राज्यपाल. आंतरराज्य नदी पाणी विवाद कायदा कोणत्या वर्षी आला? 1949 रोजी. राष्ट्रपतीला गुन्हे माफ करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? कलम 72 नुसार. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो ही तरतूद कोणत्या कलमानुसार आहे? कलम 141. भारताचा नियंत्रक व मालिका परीक्षक यांची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती. नियंत्रक व मालिका परीक्षकाची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते? कलम 148. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे ही तरतूद कोणत्या कलमानुसार आहे? कलम 129. कोणत्या न्यायालय पुनर्निर्णयाचे अंतिम न्यायालय आहे? सर्वोच्च न्यायालय. राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? कलम 214 नुसार. गोवा राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे? तर मुंबई येथे आहे. 2 किंवा अधिक राज्यासाठी एकत्रित उच्च न्यायालय स्थापन करण्याचे कलम कोणते? कलम 231. केंद्र सरकारला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महान्यायवादी कोण नेमतो? राष्ट्रपती नेमतो. महान्यायवादीची नेमणूक कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 76. भारताचे अटॉर्नी जनरल कोण असतात? अटॉर्नी जनरल. महाधिवक्त्याची नेमणूक कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 165. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार समाजवादी धर्मनिरपेक्ष शब्द संविधानात समाविष्ट करण्यात आलेले आहेत? 42वी घटनादुरुस्तीनुसार. ग्रामसेवक हा कोणत्या महत्वाचा दुवा मानला जातो? तर ग्रामपंचायत व तालुका यांचा महत्वाचा दुवा मानला जातो. कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? तर गुजरातमध्ये अस्तित्वात नाही, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये आणि बिहारमध्ये आहेत. भारताचे निवडणूक आयुक्त किती असतात? 3 असतात. लोकसभेत शून्यकाल कधी सुरू होतो? 12 वाजता. राज्यपाल रजेवर असतील तर कोण कार्य करतो? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कोणत्या राज्यात प्रथम संलग्न राज्याचा दर्जा आणि नंतर घटक राज्याचा दर्जा मिळाला? सिक्कीमला. 105वी घटनादुरुस्ती कोणत्या संदर्भात आहेत? सहकार चळवळ. एखाद्या सदस्य परवानगीशिवाय किती दिवस गैरहजर राहिल्यास त्यांची जागा रिक्त होते? 60 दिवस. विधान परिषदेचे सदस्य कसे निवृत्त होतात? दरवर्षी 1/3.